आता बघूयात मुंबई आणि उपनगरातल्या टॉप 9 घडामोडी। मुंबईत सर्वाधिक होर्डिंग्स हे रेल्वेच्या हद्दीत। अंधेरी जोगेश्वरी पश्चिम भागातील होर्डिंग्ससाठी महापालिकेकडून परवानगी नाही, पालिका प्रशासनाकडून जाहीर। मुंबईतील अनधिकृत फलकांवरील कारवाईचे आदेश, पालिकेकडून होर्डिंग हटाव मोहीम हाती। रेल्वे हद्दीतील महाकाय होर्डिंग्स तात्काळ हटवण्याची नोटीस। घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेनंतर प्रशासनाला जाग। कल्याण डोंबिवलीमध्ये 90% होर्डिंग बेकायदेशीर, निवेदन देऊन सुद्धा कारवाई होत नसल्याचा शिंदे गटाच्या शहर प्रमुखांचा आरोप। मुंबईत 188 इमारती अति धोकादायक, पावसाळ्यापूर्वीच्या सर्वेक्षणात माहिती समोर। अति धोकादायक इमारतीतील रहिवाशांना नोटीस बजावण्यात येणार। मुंबई शहर आणि उपनगरांसह किनारपट्टीवरील जिल्ह्यात उष्णता वाढण्याची शक्यता। दमटयुक्त उष्ण वारे वाहण्याचा हवामान विभागाचा अंदाज। अटल सेतूवरून धावणाऱ्या शिवनेरीला गेल्या 3 दिवसात 5 लाखांचे उत्पन्न। 11 मे पासून दर अर्ध्या तासाने मुंबई ते पुण्यासाठी फेऱ्या सुरू। राज्याच्या गृह मंत्रालयाकडून लवकरच कारागृह रक्षकांची भरती प्रक्रिया पार पडणार। कारागृह रक्षकांच्या 1800 जागांसाठी 4.25 लाख अर्ज। राज्य पोलीस दलातील रिक्त पदे भरण्यास मंजुरी। 17,471 पदांसाठी तब्बल 17,46,000 अर्ज दाखल। राज्यात 4,000 पात्र उमेदवार शिक्षकपदी रुजू। केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदान झालेल्या जिल्ह्यात शिक्षक भरतीला परवानगी।